तर बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भात. राज्यातील तब्बल 1,60,000पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे आणि यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 2,000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटलेत. याच पार्श्वभूमीवरती आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यातून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. हे सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही. सरसकट सगळ्यांना पैसे पाठवले. खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून एक कपात केली पाहिजे. लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये. त्याची तपासणी सुरू आहे. सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत. ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत, असे काही भगिनी असतील, मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल.